नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी कर्जमाफी 30,555 शेतकरी लाभापासून वंचित, अपात्रतेची धक्कादायक कारणे समोर आलेली आहेत। ही सविस्तर माहिती आत्ता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। तर चला सविस्तर माहिती जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून सुरू असलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। राज्यातील हजारो शेतकरी या कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असतानाच तब्बल 30,555 शेतकरी या योजनेतून अपात्र ठरलेले आहेत। शासनाच्या छाननी प्रक्रियेदरम्यान तांत्रिक त्रुटी आणि निकषांचे उल्लंघन झाल्याचे उघड झाले असून या पात्र यादीतून या शेतकऱ्यांची नावे पूर्णपणे वगळण्यात आली आहेत। नेमकी काय कारणे आहेत अपात्रतेची मुख्य कारणे आपण थोडक्यात जाणून घेऊयात। मित्रांनो, शासकीय स्तरावर झालेल्या तपासणीमध्ये या 30,555 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ न मिळाल्यामागे 3 मुख्य कारणे समोर आलेली आहेत। नंबर 1, जे शेतकरी शेती उत्पन्नाव्यतिरिक्त इतर व्यवसायातून किंवा नोकरीतून प्राप्तिकर भरतात त्यांना शासनाच्या नियमानुसार या योजनेतून थेट बाद करण्यात आले आहे। अनेक शेतकऱ्यांनी बँक खात्याला आधार कार्ड लिंक केलेले नाही किंवा त्यांची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण आहे। आधार प्रमाणीकरण रखडल्याने त्यांचे अर्ज तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरलेले आहेत। ज्या शेतकऱ्यांचे मासिक वेतन किंवा निवृत्ती वेतन 25,000 रुपयांपेक्षा जास्त आहे, तसेच जे आजी माजी लोकप्रतिनिधी आहेत त्यांना कर्जमाफीच्या नियमावलीनुसार या लाभापासून म्हणजेच लाभातून वगळण्यात आलेले आहे। मित्रांनो, ॲग्रीस्टॅग आणि नवीन तांत्रिक प्रणालीचा फटका। यावेळच्या कर्जमाफी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने डिजिटल प्रणालीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे। लाभ मिळवण्यासाठी ॲग्रीस्टॅग पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले होते, परंतु ग्रामीण भागातील इंटरनेटच्या अडचणी, 7/12 आणि आधार कार्डवरील नावांमध्ये असलेली तफावत आणि वेळेत कागदपत्रे अपलोड न झाल्यामुळे या 30,555 शेतकऱ्यांचे अर्ज संगणकीय पडताळणीमध्ये नाकारले गेले। मित्रांनो, शेतकऱ्यांनी पुढे काय करावे तर या यादीमधून नाव उघडले गेलेल्या शेतकऱ्यांसाठी अद्याप सर्व मार्ग बंद झालेले नाहीत। तर तांत्रिक त्रुटी किंवा आधार ई-केवायसी अपूर्ण असल्यामुळे नाव बाद झाले असेल तर शेतकरी आपल्या संबंधित बँक शाखेत किंवा आपल्या सरकार सेवा केंद्रावर जाऊन आपले आधार प्रमाणीकरण त्वरित पूर्ण करून घेऊ शकतात। त्रुटींची दुरुस्ती केल्यानंतर पुढील फेऱ्यांमध्ये अशा अर्जांचा पुन्हा विचार केला जाऊ शकतो। कर्जमाफी योजनेची पडताळणी करताना अपात्र ठरलेल्या 30,555 शेतकऱ्यांची प्रकरणे समोर आली असून शासनाने पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत। या तांत्रिक अडचणी आणि अपात्रतांच्या पार्श्वभूमीवर खऱ्या गरजू शेतकऱ्यांना संधी देण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करण्याबाबत शासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे।